नमस्कार मित्रांनो, मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो. तर मित्रांनो, आपण तर पाहिलंच आहे की आनंदीची कुठली गोष्ट ऐकून घेण्यास पृथ्वी मात्र अजिबात तयार नसतो आणि घरातील इतर लोकही तयार नसतात. घरातील सगळ्यांना आनंदी दोषी वाटत असते. पण मित्रांनो, आता आनंदीने हे सगळं काही चित्र बदलण्यासाठी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. आनंदीने असा काही प्लॅन बनवलाय ज्यात आरतीने पृथ्वीचे डोळे उघडले आहेत आणि ज्या वेळेला पृथ्वीला सत्य समजलं आहे त्यावेळेला पृथ्वी मात्र आई म्हणत आनंदीला मिठी मारतो. तर मित्रांनो, आता नेमकं काय घडलंय, आरतीने पृथ्वीला काय सांगितलंय ज्यामुळे पृथ्वीने आनंदीचा आई म्हणून स्वीकार केलाय आणि तिला मिठी मारलेली आहे. तर मित्रांनो, हे सगळं काही कसं घडलं आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता युगंधर आनंदीला सांगू लागतो की आता काही झालं तरी मुलं या घरामध्ये राहणं माझ्यासाठी खूपच आवश्यक आहे. आता कुठे त्यांचं आणि माझं नातं सुरळीत होत होतं आणि जर काही या अवस्थेमध्ये मुलांनी घर सोडलं ना तर ते मात्र त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी खूपच कठीण जाणार आहे. आता आनंदी म्हणू लागते की बिलकुल नाही, माझ्याकडे एक युक्ती आहे, आपण एक गोष्ट करू शकतो. पृथ्वीने आताच नवीन बिझनेस चालू केलाय आणि अनेक ऑर्डरी त्याने घेतलेल्या आहेत आणि त्यासाठी त्याला इकडे राहणं भाग पडणार आहे. त्यावरती युगंधर म्हणू लागतो की ही गोष्ट तर खूपच चांगली आहे. ज्या वेळेला ऑर्डर डिले होईल त्यावेळेला ती लोक मात्र ऑर्डर पूर्ण करण्यासाठी तगादा लावतील तेव्हा मात्र पृथ्वीला इथे थांबणं भागच पडणार आहे. त्यावरती आनंदी म्हणू लागते की हो, आणि आपण पृथ्वीवरती हेच प्रेशर आणायचं आहे जेणेकरून पृथ्वी इथून जाता कामा नये. तुम्ही अजिबात काळजी करू नका, ही जबाबदारी माझी आहे, मी काही मुलांना इथून जाऊ देणार नाही. पण मालक साहेब, मला एकच काळजी वाटते, ज्या वेळेला मी त्यांच्या रूमच्या बाहेर गेले ना तेव्हा मात्र मला प्रांजलच्या खोकण्याचा आवाज सतत येत होता. त्याची तब्येत मात्र थोडीफार बरी नाहीये आणि त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे. कारण ही मुलं आपल्याला काही सांगणार नाहीत कारण ती आपल्यावरती रागावली आहेत. मालक साहेब, तुम्ही माई आणि आबांना सांगा त्यांच्या मनात काय चाललंय हे जाणून घ्यायला. आता माई आणि दादा ह्या सगळ्यांना समजवायला येतात. माई म्हणू लागते की काय रे, प्रांजलची तब्येत बरी नाहीये का? त्यावरती पृथ्वी म्हणू लागतो की हो, प्रांजलची तब्येत बरी नसली तरी सुद्धा आम्ही एक क्षण सुद्धा आता इकडे थांबणार नाही आहोत. आम्ही आताच्या आता इथून निघून जातोय. मी आता बाहेर जाऊन प्रांजलवरती उपचार करेन. त्यावरती माई म्हणू लागतात की वेळ लागलाय का तुला? अरे, बाहेर जाऊन उपचार करण्यापेक्षा घरातल्या घरात त्याला आता थांबवून ठेव. त्यावरती युगंधर म्हणू लागतो की मी शहरातून डॉक्टरांना बोलावलं आहे, ते प्रांजलला चेक करतील. तर पृथ्वी म्हणू लागतो की काहीच गरज नाहीये. प्रांजलसाठी खोटी आपुलकी माया दाखवण्याची तुम्हाला खरंच गरज नाहीये. काही झालं तरी प्रांजल माझा भाऊ आहे आणि मी त्याला तुमच्यासारखं वाऱ्यावर सोडणार नाहीये. तुम्ही ज्या प्रकारे आमच्या आईला सोडलं, आम्हाला सोडलं, त्या प्रकारे मी मात्र माझ्या भावाला सोडणार नाही. त्यावरती माई म्हणू लागतात की जसा प्रांजल तुझा भाऊ आहे तसा माझा नातू सुद्धा आहे. खबरदार तू जर का प्रांजलला तिकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केलास ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे. तर युगंधर माईला म्हणू लागतो की माई, त्याला सांगा ज्या लोकांच्या ऑर्डरी घेतल्या होत्या त्या ऑर्डरी पूर्ण करण्याचं काम सुद्धा त्याच्याकडे आहे. त्या ऑर्डरी पूर्ण करून देऊन टाक हे सुद्धा त्याला सांगा. त्यावरती पृथ्वी म्हणू लागतो की माझं काम मी पूर्णच करणार आहे. तर युगंधर सांगू लागतो की जर का तुझं काम तू पूर्ण करणार आहे तर मात्र तू कुठेही जाऊ शकणार नाही कारण तुझ्या या ऑर्डरी मी घेणार नाही. त्यावरती तो म्हणू लागतो की बरोबर आहे, म्हणजे तुम्ही कशाला माझी ऑर्डरी घ्याल. आता मी इकडे थांबतो. मी आता या घरात राहायला तयार आहे, पण काही झालं तरी हा माणूस माझ्या डोळ्यासमोर येणार नाही याची मात्र तुम्ही खबरदारी घ्या. असं म्हटल्यानंतर माई म्हणू लागतात की हे बघ, तुझं हे वागणं बेताल आहे. त्या युगंधर म्हणू लागतो की ठीक आहे आणि युगंधर या तिघांना जाण्यापासून थांबवतो. तर प्रांजल म्हणू लागतो की दादा मला खरंच कळत नाही की तुझी ऑर्डर कशी काय पूर्ण होणार आहे. त्यावरती तो म्हणू लागतो की तू अजिबात काळजी करू नकोस, आपण काहीही करू आणि ही ऑर्डर पूर्ण करू. प्रांजल म्हणू लागतो की दादा, त्यांनी आता तुझ्यावरती हे प्रेशर टाकून तुला आता इथे अडकवून ठेवलेलं आहे, आपण निघूया का इथून. पृथ्वी म्हणू लागतो की नाही, आपण असं करू शकत नाही. म्हणजे हे आपल्या घरचे वाद असले तरी आपण लोकांना शब्द दिलाय की आपण त्यांच्या ऑर्डर वेळेवर पूर्ण करून देऊ, त्यामुळे आपण असं अजिबात करू शकत नाही. आपल्याला या ऑर्डर पूर्ण करावेच लागतील. मला फक्त काळजी एवढीच वाटते की आरती मला मदत करेल का, कारण आरतीशिवाय मी काही ऑर्डर पूर्ण करू शकणार नाही.
तर प्रांजल म्हणू लागतो की ठीक आहे, तू आरती सोबत बोलून घे आणि आरती आता काय म्हणतीये ते बघ. तर पृथ्वी म्हणू लागतो की नाही, मला वाटत नाही की या सगळ्यामध्ये आरती आपलं म्हणणं ऐकेल. पण काय ऐकेल ती? कारण काही झालं तरी ती आता आनंदीची बहीण आहे. तर प्रांजल म्हणू लागतो की हे सगळं काही त्यांनी मुद्दामून घडून आणलं आहे. तिकड्यात मिताली तिकडे येते आणि म्हणू लागते की दादा, तू अजिबात काळजी करू नकोस. आरतीने मदत जरी नाही केली ना तरी सुद्धा बाकी स्टाफ आपला आहे की आपल्या स्टाफची मदत आपण घेऊया. तर पृथ्वी म्हणू लागतो की नाही, जितकं सोपं वाटतंय तेवढं काही सोपं नाहीये. आरतीशिवाय हे सगळं काही कुणी करू शकत नाही. आता फायनली मिताली मात्र या सगळ्याला तयार होते आणि मिताली म्हणू लागते की तू एकदा आरतीशी का बरं नाही बोलून बघत. आता सगळेच जण आरती सोबत बोलण्यासाठी गेलेले आहेत. पृथ्वी आता आरतीकडे येतो आणि आरतीला विचारू लागतो. त्यावेळेला आरती म्हणू लागते की तुला काय वाटलं, हे सगळं काही झाल्यानंतर मी तुझी मदत करेल का? असं म्हटल्यानंतर तो म्हणू लागतो की का तू का माझी मदत करणार नाहीयेस? त्यावरती ती म्हणू लागते की म्हणजे का का तू माझ्या बहिणीवरती विश्वास ठेवला नाही? अरे, ती चिठ्ठी मी माझ्या स्वतःच्या हाताने लिहिली आहे आणि असं सगळं असताना तरी सुद्धा तू तिच्यावरती विश्वास ठेवला नाहीस. त्यावरती तो म्हणू लागतो की कसली चिठ्ठी? मला कुठल्याही चिठ्ठीबद्दल माहिती नाहीये. तू मला सांगशील तरच कळेल ना की नेमकं तू कुठल्या चिठ्ठीबद्दल बोलत आहे. त्यावरती ती म्हणू लागते की का तुझा कोणावरतीच विश्वास नाहीये ना? खरं तर या सगळ्यामध्ये तुझ्या पाठीशी खंबीरपणे आनंदी उभी राहिली आणि आनंदीनेच तुला या बिझनेस मध्ये एंटर करण्यासाठी मालक साहेबांना मनवलं. ज्या वेळेला मालक साहेब पुरस्काराला चालले होते ना त्याच वेळेला मी चिठ्ठी लिहिली होती. आनंदी मला म्हणाली होती की जोपर्यंत सत्य मुलांच्या समोर आणत नाही तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही. आणि तू मात्र तिच्या बाबतीत हे सगळं काही केलंस का? त्यावरती तो म्हणू लागतो की चिठ्ठी, अगं पण ती चिठ्ठी मला भेटलीच नाही ना. अगं, मला जी काही चिठ्ठी भेटली होती त्या चिठ्ठीमध्ये फक्त सांगण्यात आलं होतं मी नोकर आहे म्हणून. त्यावरती ती म्हणू लागते की मला नाही माहिती की चिठ्ठी कोणी बदलली ते. आता काही झालं तरी मला मात्र माझ्या आनंदीवरती विश्वास आहे. एक वेळेस माझ्याकडून चूक होईल पण आनंदीकडून नाही. आणि हे सगळं काही तुला मान्य नसेल ना तर मात्र मी तुझ्यासोबत काम करणार नाही. आता मात्र पृथ्वीचे डोळे उघडले आहेत आणि त्याच वेळेला आनंदी तिकडे येते. आनंदी म्हणू लागते की आरतीताई, आरतीताई गप्प बस, काय चाललंय तुझं? अगं, तू पृथ्वी सरांची मदत करणार आहेस. आपलं नातं वेगळ्या बाजूला आणि तुझं जे काही काम आहे ते वेगळ्या बाजूला. काही झालं तरी तुला हे काम करावं लागणार आहे. पृथ्वी सर, मला माफ करा. हे बघा, मी हे घर सोडून निघून जाईन पण तुम्ही मात्र मालक साहेबांना कधीच अंतर देऊ नका. आनंदी आता आपल्या खोलीत जाते, आपली बॅग वगैरे पॅक करते आणि ती जायला निघते. आता पृथ्वीला मात्र आरतीने सांगितलेलं सगळं काही आठवू लागतं. आता पृथ्वीला कळलेलं आहे की काही झालं तरी आनंदी किती काही झालं तरी खोटं बोलत नाहीये. एवढं सगळं होऊन सुद्धा ती आपल्या बिझनेस साठी प्रयत्न करते. त्यामुळे पृथ्वीचे डोळे उघडलेत आणि तो आनंदीला थांबवतो आणि म्हणू लागतो की आनंदी, खबरदार खबरदार, जर का तू इथून निघून गेलीस तर माझ्यासारखं वाईट दुसरं कुणी नसेल. असं म्हणत तो आता तिला मिठी मारतो. आता एकाच झटक्यात आनंदीने पृथ्वीचं मन जिंकलेलं आहे आणि मालिकेत मात्र एक वेगळंच वळण आलेलं आहे. असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.